550 वर्ष जगाचा बाप, सर्वांचं श्रद्धास्थान, ब्रह्मांडाचा धनी रावटीत होता. किती? 550 वर्ष. हे आम्हाला लांछनास्पद होतं. एकाच वाक्यात सांगतो, हिंदूंच्या हिंदुस्थानात हिंदूंची देवता बंदिस्त. याच्यापेक्षा काय लांछन होतं हिंदूला? तो दिवस यावर्षी उजाडला 22 जानेवारीला आणि जगाचा बाप महालात गेला. हे आनंदाचं वर्ष असल्यामुळे मी या अभंगाची निवड केली. राम जन्म झाला आणि राम राज्य आलं असं कुठेच नाही. 4 गोष्टी लक्षात घ्या. रामायण तर पाठ आहे तुम्हाला. रामाचा जन्म झाला, मग सज्जनाची संघटना केली, मग दुर्जनाचा नायनाट झाला आणि मग रामराज्य आलं. या 4 गोष्टीत अख्खं रामायण आहे. राम जन्म, सज्जन संघटना, दुर्जन नायनाट, रामराज्य. तुम्ही लक्षात घ्या. सध्या दुर्जनांचा प्रभाव का? याचं उत्तर आहे सज्जनांच्या संघटनेचा अभाव. म्हणून दुर्जनाचा प्रभाव, सज्जन एकत्रित येत नाही. आणि ही बिमारी रामप्रभूच्या वेळेस होती, आताचीच नाही. याच्यावर एक कीर्तन करता येईल आपल्याला 2 तास. 2 शास्त्री, 2 कुत्री, 2 मिस्त्री, 2 रेडे, 2 घोडे, 2 वेडे, 2 जावा, 2 आवान, 2 बुवा. या 9 लोकांचं पटत नाही. दत्तगिरी महाराजांनी बरेच बुवा इथं व्यासपीठावर आणले, ही त्यांची किमया आहे. नाहीतर 2 बुवा शक्य नाही. त्याही वेळेला प्रसिद्ध 2 बुवा आहे. एक वसिष्ठ, एक विश्वामित्र. हे 2024चं नाही सांगत, श्रीरामाच्या वेळीची बिमारी सांगतो. 2 साधूचं पटत नव्हतं, विश्वामित्राचं आणि वसिष्ठाचं. एवढं विकोपास गेलं, एवढं विकोपास गेलं की कितीतरी लेकरं वसिष्ठाचे विश्वामित्रानं मारले. असे दोघं एकमेकाचे वैरी, पण दोन्ही महात्म्याला एकाच व्यासपीठावर आणून बसवलं ते श्रीरामानं. मी यासाठी आपली वेळ घेतो. पहिली केली असेल ती सज्जनाची संघटना. राजे जनक आणि राजे दशरथ व्याही झाले, याला कारण श्रीराम आहे. म्हणजे राम जन्म झाला, मग पहिलं काम केलं सज्जनाची संघटना, दुसरं काम झालं रावणासारख्या दुर्जनाचा नायनाट, आणि मग आलं रामराज्य. एवढं लक्षात घ्या. आता राम जन्म झाला, रामराज्य आलं नाही. सगळी कथा आता इथे पूजनीय महाराजांच्या तोंडून आपण ऐकलेली आहे. पुन्हा तेच तेच सांगणं म्हणजे भर पावसात मोठ धरणं आहे. राम रावण युद्ध 87 दिवस चालू होतं. त्याच्यात 15 दिवस थांबलं होतं. 87 दिवस. राम रावणाचं युद्ध झालं ते 87 दिवस, पण खरं युद्ध झालं 72 दिवस. 15 दिवस काही कारणाने अडचणीनं थांबून. माघ शुद्ध द्वितीया युद्धाचा प्रारंभ, संपलं चैत्र वद्य चतुर्दशी. लक्षात राहत असेल तर पहा, मी सांगतो. माघ शुद्ध द्वितीयेला युद्ध सुरू झालं. माघ महिना पुढे ते डिसेंबर जानेवारी नाही, हे तेव्हा होतच नाही. माघ महिना संपल्यावर फाल्गुन, म्हणजे फाल्गुन शुद्ध द्वितीयेला 1 महिना झाला. चैत्र शुद्ध द्वितीयेला 2 महिने झाले. 60 दिवस. तिथून पुढे पौर्णिमा, बरोबर आहे. द्वितीयेपासून ते पौर्णिमा, त्या दिवसाचा हिशोब करा. 72 दिवस. आणि मग चतुर्दशी पर्यंत चाललं ते 15. असे 87 दिवस लढाई चालू होती. 87 दिवस. त्यात 15 दिवस थांबून होतं. 72 दिवस युद्ध झालं. 72. रावणाची एक विचित्र उत्पत्ती सांगतो 2 मिनिटामध्ये. रावणाची आजी आणि रावणाचा आजोबा, बरं का. आजी कुमारी, आजोबा ब्रह्मचारी. हे ऐकताना नवल वाटेल तुम्हाला. आजीचंही लग्न नाही ना आज्याचंही नाही. अरे मग हे झालं कसं? 1 मिनिटात सांगतो. 1च मिनिटात. आणि किती मिनिट वाढू द्या, वेळेत पूर्ण करतो. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही.
ब्रह्मदेवाचा पुत्र पौलस्त्य, पौलस्त्याने केलं वेदाध्ययन आणि वेदावर प्रवचन पौलस्त्य मुनी करायचे रोज. पण त्यांची पद्धत होती, प्रवचनाला बसले तासभर प्रवचन असायचं, पण बसले की डोळे बंद करायचे, तास संपल्यावर डोळे उघडायचे. आणि श्रवणाला 2 पार्ट्या, राजकन्या, ऋषिकन्या. ऋषीच्या मुली, राजाच्या मुली प्रवचन ऐकायला. एक दिवस यांचं प्रवचन चालू, अण्णा महाराज त्यांची भांडणं सुरू झाली जागेहून. दोन्ही पार्ट्या भांडल्या, ऋषीच्या मुली, राजाच्या मुली. यांनी त्यांचे केस धरले, त्यांनी यांचे केस धरले, मारामारी, रक्त बंबाळ झाल्या. याला कल्पना नाही याचं प्रवचन चालू. प्रवचन संपल्यावर डोळे उघडले तेव्हा भांडणं चालू दिसले. राग आला आणि शाप दिला, ए भांडणं करता का? उद्या जो माझं प्रवचन ऐकल ती गरोदन राहील. आता जी आज आली नव्हती ती उद्या प्रवचनाला आली बरे का. तिच्या बापाचं नाव तृणबिंदू ऋषी आणि त्याची ही मुलगी इलविला. हे नाव विचित्र आहे पण थोडं लक्षात ठेवा, ताकद लावा थोडं. इलविला आणि बापाचं नाव तृणबिंदू. ती आज नव्हती आली ना, उद्या एकटीच आली, बाकीच्या कोणी झाल्या नाही. डोळे मिटून प्रवचन चालू झालं, 1 तासाने डोळे उघडले, ती एकटीच. तिने विचारलं, बाबा आज बाकीच्या नाही आल्या? तुला माहित नाही काल भांडल्या त्या राजाच्या पोरी, ऋषीच्या पोरी. मग मी रागावलो, शाप दिला, उद्या जी प्रवचन ऐकल ती गरोदर राहील. हे तर उठून उभी राहिली. बाबा मी तर ऐकलं प्रवचन, गरोदरच राहशील, पण काळजी करू नको, महान तपस्वी तुझ्या पोटी जन्माला येईल, ते विसरवा मुनी. म्हणून इलविलाईचंही लग्न नाही आणि पौलस्त्याचे नाही, म्हणून आजा ब्रह्मचारी आजी कुमारी. इथपर्यंत आलो आपण. आता विसरवाला 5 बायका, इडविडा, देवदर्शिनी, कैकसी, पुष्पत्कटा आणि बाका. रावण एकंदर सावत्र 11 जण आहे. इडविडापासून झाला तो कुबेर, रावणाचा सावत्र भाऊ लागतो कुबेर, हे लक्षात घ्या. कुबेर. देवदर्शिनीचा झाला विश्रवण, कैकसीचा रावण, पुष्पत्कटाचे 3 कुंभकर्ण, बिभीषण आणि शूर्पणखा, आणि बाकाचे 5 महोदर, महापार्श, सुपार्श्व, कुंभीन आणि खर. हे 5 लक्षात राहिले तर ठेवा, नाही तर नाही. लक्षात आलं. 30 बाय 30 योजन लंकेची लांबी रुंदी आहे. आताच्या भाषेत 360 किलोमीटर रुंदी, 360 किलोमीटर लांबी. 4 महाद्वार आहे. पूर्व द्वारावर 10,000 राक्षसांचा प्रहार आहे. पश्चिम द्वारावर 1,00,000 राक्षस आहे. उत्तर द्वारावर 10 लाख आहे. दक्षिण द्वारावर कोणी नाही, समुद्र असल्यामुळे. त्याच्या सोबत युद्ध झालं ते 87 दिवस, त्यातलं 15 दिवस थांबलं म्हणून 72. राम रावण युद्ध सर्वांना माहिती आहे. युद्ध संपलं आणि रामचंद्र प्रभू लक्ष्मणाला, लक्ष्मणा आठवतं का रे तुला? अरे आपला भाऊ भरत चित्रकूटावर आला होता, रडत होता, दादा गावला चाला, दादा गावला चाला. शेवटी मी पादुका दिल्या, त्यानं त्या पादुका डोक्यावर घेतल्या आणि डोक्यावर पादुका ठेवून रडून म्हणाला, जातो दादा, पण 14व्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या सूर्यास्तापर्यंत वाट बघील, तुम्ही आला नाही तर समजायचं भरत मेला. हा, मग आता वैशाख शुद्ध षष्टीला आपण तिथे पोहोचलो पाहिजे, कारण षष्टीलाच राम आला होता. वैशाख शुद्ध षष्टीला राम वनवासात आला. वैशाख शुद्ध एकादशीला दशरथ मेला. वैशाख शुद्ध पौर्णिमेला दहन विधी झाला आणि वैशाख वद्य अष्टमीला तेरवी झाली. हे तिथीपत्र आहे. तेरवी 13व्या दिवशी होते ना. वैशाख शुद्ध एकादशीला प्राणोत्क्रमण आहे. पोरं मामाच्या घरी होते, आणण्यात वेळ गेली म्हणून पौर्णिमेला झाला दहनविधी आणि मग अष्टमीला तेरवी झाली.
मी का सांगतो, चैत्र वद्य चतुर्दशीला रावण मेला, अमावस्या झाली, मग प्रतिपदेला दहनविधी केला, वैशाख लागला, मुहूर्त तृतीयेचा आला, अक्षय तृतीया, मग बिभीषणाचा रास तिलक केला, मग आली चतुर्थी, आणि मग हिशोब केला, दिवस 2 राहिले, आपण पोहोचलो पाहिजे, मग पुष्पक विमान. विठ्ठल 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 पुष्पक विमान उतरलं भारद्वाजजीच्या आश्रमात, वगैरे वगैरे. आता वगैरे मध्ये वाढत नाही, नाही तर तेच चालू आहे आमचं रात्रंदिवस. माझ्या भरताला संदेश द्या हनुमानजी, दुपारपर्यंत तुमचे बंधू राम येणार आहेत म्हणावं. आणि आता भरतानं हिशोब केला, नंदीग्रामामध्ये हिशोब केला, आज शेवटचा दिवस, दादा आले नाही सूर्यास्तापर्यंत तर सरपणाचा ढीग रचला, पेटून उडी घालील. हे सावत्र भावाचं सांगतो. सक्के भाऊ इस्टेटीसाठी भावाच्या मरण्याची वाट पाहतात, हा सावत्र म्हणतो माझा राम आला नाही, अग्नीत उडी घालील. सरपण रचून ठेवलं, जपमाळ हातात आहे, हनुमान जी आले. जय श्री राम. तुम्हारे भैया रामचंद्र दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं. भोवताल नाचला भरत हनुमंताच्या, पायावर डोकं ठेवून रडला, मारुती राया काय देऊ तुम्हाला या संदेशाच्या मोबदला. या संदेश ऐकण्यासाठी बसलो होतो 14 वर्षे तपाला. आता माझा दादा न वहिनी सिंहासनावर बसतील, राजा राणीचं एकदा एक रूप माझ्या डोळ्यानं पाहिल ना, दोन्ही पवित्र झालेले बोबुळे काढून बक्षीस देईल तुम्हाला. म्हणजे भरत पळत गेला अयोध्येत राजमहाला पुढे. माताजी आनंदावर ना, माताजी. माई कौशल्या बाहेर आली. क्या हुआ बेटा? अभी भी संदेशा मिला है माँ, मेरे भैया, मेरे परमात्मा, मेरे उद्धारक, मेरे राजा, मेरे सरकार राम, मेरे रामचंद्र आज दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं. हे ऐकलं माय कौशल्या रडू लागली. जवळ आले भरतजी. माँ मेरा भैया 14 साल के बाद आ रहा, आपको खुशी नहीं हो रही? खुशी हो रही बेटा. रो रही क्यों? अरे रोने का कारण अलग है बेटा, आज तुम्हारे पिता दशरथ जी की याद आई है. आज तुम्हारे पिता होते तो नाचने लग जाते. शत्रुघ्न आला, अयोध्या को सजाओ. बस आता हनुमान जी आले, प्रभु चलो, अयोध्या की दशा ठीक नहीं है. 9:15 वाजले ना, अयोध्या की दशा. मग विमान अलीकडे आलं, सीमेवर उतरलं, कुबेराची संपत्ती नमस्कार केला, विमान निघालं, सर्वांचं मिलन झालं. आनंदाला पारावार नाही. घर आए 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 घर आए 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 घर आए लक्ष्मण राम पूरी आनंद भयो भगवान. घर आए 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 घर आए 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 घर आए लक्ष्मण राम पूरी आनंद भयो भगवान. ओ मात कौशल्या पूछन लागी, कहो लंका की बात. राम जी कहो लंका की बात. इतने दिन में रावण मारा, लाए सीता को साथ. राम जी लाए सीता को साथ, लाए सीता को साथ. घर आए 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 घर आए 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 घर आए लक्ष्मण राम पूरी को आनंद भयो भगवान. घर आए 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 घर आए आए घर आए लक्ष्मण राम पूरी को आनंद भयो भगवान. मात कौशल्या पूछने लागे, कहो लंका की बात. कितने दिन में रावण मारा, लाए सीता को साथ. आनंदाला पारावार नाही. 4 पाट मांडली, 3 पाटावर 3 भाऊ बसवले. स्वतःची आंघोळ स्वतः केली, भावांना आंघोळ्या घातल्या. मग सिंहासनावर राम सीता विराजमान झाले.
भरतजीच्या हातात छत्र आहे, लक्ष्मण शत्रुघ्न चौऱ्या ढाळतात, हनुमानजी आपल्या पद्धतीने बसलेले आहे, कुंकवाचा करंडा वशिष्ठ गुरुजीच्या हातात आहे आणि माय कौसल्या आरती घेऊन उभी आहे. पहिला कुंकुम तिलक वशिष्ठ गुरुजींनी केल्याबरोबर सर्वांनी जय जयकार केला. बोलिये राजाधिराज महाराज रामचंद्र भगवान की जय. राम सिंहासनावर विराजमान झाल्यावर प्रजाजनांचे नाचून आनंदानं उद्गार झाले. राम राज्य काय होणे आम्हाची. झाले राम राज्य काय होणे आम्हाची. झाले राम जय जयकार झाला. बरं का वाघमोडे सर, काही गुलाल टाकू लागले, आनंदावर आहे ना, गुलाल टाकू लागले. गुलाल टाकताना पाहलन सीतामाई उभ्या झाल्या सिंहासनावर. हे बारकावीने टाका. ए गुलाल फेकने वाले, मत फेको गुलाल. प्रभु जी बोले, अरे जानकी वे लोग 14 साल के बाद खुशी मना रहे, फेकने दो. नाही प्रभू, नीट बस देत. नेमके VIP मध्ये येतात ते समाज 10,000 आहे, पण दिसतात हे दोघं. ठीक आहे, ठीक आहे, मोठी माणसं घेऊन असं बस. हा बरं, ठीक आहे. नेमकं एक चुकीची पद्धत आहे ती. एका नाही दोघं चालू. विठ्ठल विठ्ठल मत फेंको गुलाल. अरे फेंकने दो जानकी, ये 14 साल के बाद वे लोग खुशी मना रहे. नाही प्रभू. आणि सीता रडू लागली. अरे राज्याभिषेकाच्या वेळेला सीतेचं रडणं का रडतेस? ये गुलाल नहीं, रावण चुरा के ले जा रहा था, पंचवटी में अकेली थी, मैं रो रही थी, बचाओ दौड़ो बचाओ, दुनिया में का कोई माई का लाल मेरे लिए नहीं दौड़ा था, ये गीत पक्षी दौड़ा था जिसका नाम जटायु, और जटायु को मेरे सामने रावण ने मार डाला. प्रभु, मेरे जटायु का ऐसा खून बहता था जैसा आज का गुलाल है. तो मेरे लिए कुर्बानी करने वाले आज का खुशी का गुलाल देखने के बाद मेरे लिए कुर्बानी करने वाले मेरे जटायु के खून की याद आई जी. भगवान मत फेको गुलाल. अगदी मी समन्वय सांगतो. असाच प्रसंग, अगदी असाच मुंडे साहेब, छत्रपती शिवाजी राजे
सिंहासनाकडे निघाले. राज्याभिषेक सोहळा, जय जयकार चालू आहे. पण प्रत्येक पाऊल टाकताना छत्रपती शिवाजी राजे एक एक गमावलेला हिरा आठवायचे. एक एक पाऊल टाकताना, बरं का डाकणे साहेब, शिवाजी राजांना गमावलेला एक एक हिरा आठवायचा. पाऊल सिंहासनाकडे. अस्पष्ट शब्द कानी आले. आधी लग्न कोंडाण्याचे, मग रायबाचे. पहिली आठवण आली तानूजी मालुसर यांची. फक्त आठवणी होत्या बरं का वाघमोडे सर. पुन्हा 2 पावलं टाकली, अस्पष्ट शब्द कानी आले. काळजी करू नका राजे, या देहात शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत खिंड लढविल राजे. बाजी प्रभूची आठवण. त्याच्या पुढे शिवा न्हाव्याची आठवण आली. शिवाजी राजासारखा चेहरा होता, शिवा न्हावी. आणि बदली म्हणून शिवाजी राजे त्यांना पाठवतात तेव्हा स्वतः शिवाजी राजांनी पोशाख, त्याच्या डोक्यावर मुकुट, हातात तलवार, असं बसायचं, एक पाय पुढे ठेवायचा, सगळे सांगितलं. पण शिवा न्हाव्याच्या चेहऱ्यावर राजाला लाजवेल एवढा आनंद होता. आणि शिवाजी राजे रडत होते. शिवा जी, अरे मरायला चालला माझ्यासाठी, माहिती आहे, तरी प्रसन्न आहे. त्याचं कारण आहे राजे, मी ऐकलेलं आहे की माणूस मेला म्हणजे माणसं रडतात. मी अजून जिवंत आहे राजे, तरी माझ्यासाठी महाराष्ट्राचा राजा छत्रपती रडतो. मला यापेक्षा काय मिळवायचं आहे राजे? एक एक हिरा, एक एक हिरा. पण नुसत्या आठवणी होत्या. लक्ष गेलं ढाकणे साहेब, आग्र्याच्या कैदेतून सुटका करून देणारा मदारी मेहतर, मदत करणारा, लांब उभा होता, फाटक्या कपड्याचा, मडकटल्या कपड्याचा, तो दिसला. मदारी पळत आला. माझे सगळे हिरे गेले या सिंहासनासाठी, तू एक राहिला बापा, आग्र्याच्या कैदेतून सुटका करून द्यायला सहकार्य करणारा. मी प्रसन्न आहे, काय पाहिजे ते माग. मला काही नको, वाटेल ते माग. काही नको राजे, तुला राजा ती लायकी माझी नाही राजे, वाटेल ते माग. एक अपेक्षा करतो राजे, हे तुमचं सिंहासन आहे ना, हा, तुम्ही रोज बसायच्या आधी या अंगावरच्या वस्त्राने ही सिंहासन पुसायची संधी या मदारीला द्या राजे. आणि मग मदारीला कवटाळलं, अश्रूचा अभिषेक डोक्यावर. मदारी, अरे असे हिरे मला मिळाले म्हणून आजचा दिवस उजाडला. हे का सांगतो? सीतामाईला गुलाल पाहून आठवण आली पहिली जटायूची. मत फेको गुलाल. शेहनाई वाजवणारे तयार होते, वाजवली नाही ढाकणे साहेब कोणीच. का रे, का वाजवली नाही? सेवक आले, हे काय लावली तोंडाला. वाजवली का नाही? वाजवणार होतो. म्हणाई कोणी केली? कोण नाही केली. मग एकमेकाला आम्ही असं म्हटलं, आता आपले महाराज दशरथ राजे पाहिजे होते, रामाचा राज्याभिषेक पाहून नाचले असते. जुन्या राजाच्या आठवणी आल्या, आमचा कंठ दाटलाय हो, त्याच्यामुळे शेहनाई वाजली नाही. झाले रामराज्य. याच्या पुढचं सांगतो. आता रामराज्य म्हणजे काय? रामराज्य म्हणजे धर्मराज्य. धर्मराज्य म्हणजे माणुसकीचं राज्य. धर्म एवढा संकुचित नाही वाघमोडे सर. माणसानं माणसासोबत माणसासारखं वागणं याला म्हणतात धर्म. आणि त्या धर्माची सुरुवात घरी झाली पाहिजे तर टिकतो देवळापर्यंत. आमचा धर्म मंदिरात सुरू होतो म्हणून संपतो घरापर्यंत. बरं का ढाकणे साहेब, घरून सुरुवात झाली पाहिजे. नाही तर एक शेठजी यायचे, इथले शेठजी नाही रे बाबा, तिकडचे सांगतो. शेठजी यायचे रोज प्रवचन ऐकायला. ते हिंदी शायरचे महात्मे होते. शेठजी आप अकेले आते हो रोजाना, तुम्हारा बेटा नहीं क्या? बेटा है जी 25 साल का, उनको क्यों नहीं बेचते? बोले वो कोरा कागज है, उसको बिगाड़ना नहीं चाहता. और आप? बोले मैं कार्बन कॉफी हूँ. कागदातला फरक कळला का? कार्बन कॉफी मैं सुन लेता हूँ, दूसरे को दे देता हूँ. कार्बनचा तो वरून लिहिलं की खालच्या कागदावर जातं. मैं कार्बन कॉफी हूँ, तुम्हारा प्रवचन सुनता, दूसरे को दे देता. वो कोरा कागज, उसको बिगाड़ना नहीं. कुछ करो, कल भेजो तुम्हारे बेटे को, ठीक है?
25 वर्षाचा तरुण मुलगा दुसऱ्या दिवशी शेठजीचा प्रवचन ऐकायला आला. गायीवर प्रवचन होतं महात्म्याचं, आणि गायीवर 1 तास प्रवचन केलं. गैया के आंखें तो चांद सूरज है, 33 करोड़ देवता का निवास होता है, गैया की सेवा तो भगवान की सेवा होती है. 1 तास प्रवचन ऐकलं शेठजीच्या मुलानं. प्रवचन ऐकल्यावर वाघमोडे सर, शेठजीचा मुलगा आला. धान्याचं दुकान होतं, दुकान उघडलं. त्या पोरानं सामोरून एक गाय चालली होती. गायचंच प्रवचन ऐकून आला होता. गैया के आंखें चांद सूरज है, 33 करोड़ देवता का निवास है, गैया की सेवा भगवान की सेवा. त्यानं 20 किलो तांदळाची गोणी ओपन केली, रस्त्यावर आणून ठेवली, गायीला खाऊ घातली. गाय तांदूळ खात असताना शेठजी आला. क्या करते हो रे? आज प्रवचन सुनने गया था पिताजी, बाबा जी ने बताया था कि गैया में 33 करोड़ देवता का निवास होता है, उनकी आंखें चांद और सूरज है. गैया सामने जा रही तो मैंने कहा गैया को चावल खिलाओ. गधे, कथा सुनी जाती है या घर लाना पड़ता है? तूने तो दुकान में ला के रखे. आमचा धर्म घरून सुरू होतो, आमचा धर्म मंदिरात सुरू होतो, घरापर्यंत संपतो. धर्माचा प्रारंभ घरी झाला पाहिजे, मग मंदिरापर्यंत टिकतो. धर्म म्हणजे साध्या गोष्टी आहे. सासूला वाटलं पाहिजे सून नाही माझी मुलगी आहे, सुनेला वाटलं पाहिजे सासू नाही माझी माय आहे. या धर्माची गरज आहे. मी सुनाच्या बाजूनं बोलत नाही. इथल्या सासवाणी माझ्यावर लाल डोळे करायचे नाही. 10:30 मी जाणार आहे. पण ते स्वयंपाक चालू असताना सासू म्हणते पाणी दे ग बरं का अण्णा, आणि ती बिचारी घाई घाई तांब्यान फुलपात्र आणून सासू पुढे तो आवाज होतो फरशीमुळे ढाकणे सर. मग सासू म्हणते आदळून कशाला देतेस, जाय घेऊन. सारखी आदळ आपण. अहो सासूबाई आदळून नाही, ते चपाती करपल तव्यावर म्हणून घाईनं ठेवलं. नकोच मला सारखे आदळ आपट. आता अशा सासूचं सुनही काय करल. बरं ठीक आहे सासवांनो, तुमचंच बरोबर आहे. आदळून जेवायला देऊ द्या, आदळून पाणी देऊ द्या, आदळून अंथरून पांघरून जन्मभर आदळ आपण सुनला करू द्या. पण हे लक्षात ठेवा, मरायच्या वेळेला सासूचं डोकं मांडीवर घेऊन 2 चमचे पाणी सुनच पाजणार आहे. मुलगी दिल्लीला आहे, सावडायचा कार्यक्रम संपल्यावर 3 दिवसानं येणार आहे. मग जिच्या हातून 2 चमचे पाणी पिऊन तिच्या मांडीवर डोकं ठेवून प्राण सोडायचा आहे, त्या सुनला मुलगी मानली तर काय बिघडल. आणि मुलीला 25 वर्षेच आईकडे राहायचं आहे, जन्म सासूकडे काढायचा आहे. मग सासूला माय समजलं तर एका वाक्यात सांगतो, ज्या दिवशी सुनला वाटेल सासू नाही माझी माय आहे, एकही म्हातारी वृद्धाश्रमात जाणार नाही. ज्या दिवशी सासूला वाटेल सून नाही माझी पोटची मुलगी आहे, आमच्या देशात एकही सून रॉकेल वतून पेटणार नाही. या धर्माची गरज आहे. त्याची सुरुवात घरी झाली पाहिजे, तर मंदिरापर्यंत टिकतो. म्हणून रामराज्य याचं नाव माणुसकीचं राज्य, नाम धर्मराज्य. झालंय रामराज्य आणि काय उण्या मासी. आणि जिथे धर्मराज्य असतं तिथे सगळ्या गोष्टीची अनुकूलता आहे. ही वेगळे सांगण्याची गरज नाही. लक्षात ठेवा, पहिला परिणाम धर्माचा पावसावर होतो. अधर्म झाला तरी त्याच्यावर परिणाम, आणि धर्म झाला तरी परिणाम. धर्म झाला तर पाऊस वेळेवर पडतो, आणि अधर्म झाल्यावर घाबरत घाबरत पडतो. मेघ पडे भीती पिके सांडी आली स्थिती, पिके सांडी आली स्थिती, पिके सांडी आली स्थिती. मेघ पडे भीती सांडी आली स्थिती, संच मस्त आहे. मेघ पडे भीती पिके सांडी येली क्षिती. भीती म्हणजे पडू का नको, पडू का नको, पडू का. जेवढा माणूस पुढे चालला त्याच्या पुढे निसर्ग चालला. माणसानं ड्रीप सिंचन केलं, आता त्यानं वरूनच ड्रीप केलं.
श्रावण महिनाभर पाऊस पडतो तरी कांजीचा सदरा भिजत नाही. मेघ पडे भीती, भीती म्हणजे घाबरत, पडू का नको, पडू का नको, पडू का नको. आणि तो घाबरत घाबरत पडत असल्यामुळे पिके सांडेली क्षिती. पहिला परिणाम पावसावर, नंतर पिकावर. याच्या उलट बोलायचा त्याला अभंग लक्षात आला तुमच्या. पण हे अधर्माच्यामुळे काय होतं. आणि जिथे धर्म आहे, थोडंसं महाभारतात नेतो तुम्हाला, लगेच भारतात येऊ, वेळेत होईल सगळं. भारतात येऊ, फक्त महाभारतात असू दे. महाभारत 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास. वाढवत नाही. अज्ञातवासामध्ये जर शोधलं तर पुन्हा 12 वर्षे वनवासात जाऊ असं पांडवांनी लेखी दिलं होतं. पण अज्ञातवासाचं वर्ष संपत आलं तरी पांडवाचा तपास लागेना. 12 महिने झाले, 8च दिवस शिल्लक राहिले. दुर्योधनानं तातडीची मीटिंग बोलवली. मीटिंगचे अध्यक्ष भीष्माचार्य. विषय, हल्ली पांडव कुठे असावे. प्रत्येक वक्त्यानं उभं राहून बोलायचं. आमच्या मते पांडव बीड जिल्ह्यात, बसा खाली. दुसरा उठला. जालना जिल्ह्यात, बसा खाली. परभणी, महाबळेश्वर. सगळ्या वक्त्यांचे भाषण, वेळ कमी होती ना. शेवटी अध्यक्षाचं भाषण. भीष्म उठले. पांडव कुठे असावे याच्यावर भाषण. भीष्म उठल्याबरोबर पत्रकार मंडळी सावध झाली की हे म्हातारं गुप्त माहिती देतं बरं का. शिवाजीरावनं तर पेनच काढला. आतापर्यंत अनेक वक्त्यांनी पांडवाच्या बाबतीत आपलं वक्तव्य केलं, पण माझं निश्चित मत आहे. आता पेनच टेकवला ढाकणे साहेबांनी. म्हातारं सांगते निश्चित मत आहे. काय? जिथे वेळेवर पाऊस पडतो, गाय धष्टपुष्ट भरपूर दूध देणारे आहे, जमीन भरपूर पिकते, फळानं लदबदलेली झाड आहे, सदाचारानं वागणारी माणसं आहे, नक्की तिथं माझा धर्मराज असला पाहिजे. म्हणून तुम्हाला महाभारतात नेलं. जिथे धर्मराज आहे तिथे जमीन पिकणे, झाडाला फळे येणे, गायीला भरपूर दूध देणे. जिथे धर्मराज्य आहे. म्हणून झाले रामराज्य. काय उणे आमासी. ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता त्या त्या गोष्टीची अनुकूलता. धरणी धरी पिके आणि गायी वळल्या म्हैसी. आता ज्या राज्यामध्ये एवढी सुविधा आहे, ठरलेलं आहे, ज्याची खावी पोळी. तुम्ही पहा पंढरपूरला ते बोट तुटलेले, नाक तुटलेले, त्याला आपण महारोगी म्हणतो. पण विनोबाजी भावे महारोगी शब्द वापरत नव्हते. ते म्हणायचे अरे भगवान की खंडित मूर्ती आहे. त्यांचे शब्द देवाच्या भंगलेल्या मूर्त्या आहे म्हणायचे. महारोग्याला नमस्कार करायचे विनोबाजी आणि म्हणायचे ह्या देवाच्या भंगलेल्या मूर्त्या आहे, भंगलेल्या. आणि ते कैकाडी बाबाच्या मठात, बरं का वाघमोडी, कैकाडी बाबाच्या मठात लापसी 2 वेळेला बाबा द्यायचे. आणि मग आंघोळ्या ते महारोग्याला कपडे रे कैकाडी बाबा. महारोग्याला कपडे. दिवाळीला पहाटे उठून सुगंधी साबणानं सगळ्या महारोग्याला कैकाडी बाबा आंघोळा घालायचे. आणि ते 12 महिने. आणि ते कैकाडी बाबाच्या मठात कैकाडी बाबाचंच भजन करायचे. त्यांना येईल तसं. अंग इठला, त्याला काही तालसोर ते तुटके बोट त्यांचे. लापसी खायच्या आधी भजन. अंग इठला पांग फिटला कैकाडी बाबा मा गुरु भेटला. त्यांचं भजन. तिथं काही सुशिक्षित बेकार गेले. पंढरपूरला गेलेले कैकाडी बाबाचा मठ बघा, सुशिक्षित न बेकार. त्यांनी ते भजन करताना पाहिले, ते सुशिक्षित रागाले. लेका अख्खा महाराष्ट्र ज्या पांडुरंगाचं भजन करतंय आणि त्या पांडुरंगाच्या नगरात राहून तुम्ही पांडुरंगाचं भजन न करता कैकाडी बाबाचं भजन करता. ते महारोगी रागाले. कोण लागलाय तू शहाणपण सांगायला. जो रुपया महाराष्ट्रभर चालत नाही तो पंढरपूरला आणतो. बरोबर आहे ना. पेटीत टाकायला. आणि त्या खोट्या रुपयावर दिमाग करतो ना आम्हाला उपदेश करतो का. अरे 12 महिने आमचा कैकाडी बाबा आम्हाला जेवायला घालतो, कपडे करतो. मग ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. बरोबर आहे ना.
मग कैकाडी बाबा आम्हाला जेवायला घालतो, आम्ही भजन कैकाडी बाबाचं करणार. तसं ज्या राम राज्यामध्ये एवढ्या सुविधा आहे, मग भजन कोणाचं? राम वेळा वेळा गाव आम्ही गाऊ आम्ही राम वेळा वेळा गाव राम वेळा वेळा आम्ही गाऊ राम वेळा वेळा गाऊ राम वेळा वेळा आम्ही गाव राम वेळा वेळा आम्ही गाव राम वेळा वेळा राम वेळा वेळा आम्ही गाऊ राम वेळा वेळा हो दलिता कांडिता दलिता कांडिता जीवित गे बलिये राम वेळा वेळा आम्ही गाव राम वेळा वेळा गाव ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. ज्या राम राज्यामध्ये एवढा आनंद आहे, मग आम्ही भजनही रामाचंच करणार. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये राम. आता शिवाजीराव तुम्ही मन लावून ऐका. राम ही सार आहे. सार ग्रहण करायचं असते ना, असार टाकून द्यायचं असते. बदामच्या विरुद्ध खारक, खारकेच्या विरुद्ध बदाम, दोन्हीच्या विरुद्ध आंबा, तिन्हीच्या विरुद्ध पेढा. विरुद्धार्थीमध्ये बदामचा वरचा भाग फेकायचा, आतला खायचा. खारकेचा वरचा खायचा, आतला फेकायचा. आंब्याचा वरचाही फेकायचा, आतलाही फेकायचा आणि मधला चाखायचा. पेढ्याचा वरचाही फेकायचा आणि मधलाही फेकायचा आणि आत नाही, अख्खाच खायचा. ते सार आहे. जे सार आहे ते ग्रहण करायचं आहे. राम हे सार आहे. 2-3 दृष्ट्या पटवून देतो मी. 100 कोटी श्लोकाचं रामायण भांडणं झाली रोहिदास तिघाची, देव, दानव आणि मानव. देव म्हणाले रामायण आमचं, दानव म्हणतात आमचं, मानव म्हणतात आमचं. तिघाची भांडणं हायकोर्टमध्ये गेली. हायकोर्ट म्हणजे महादेव, बडादेव, सबदेवन का बाबा. महादेवाने विचारलं का भांडता? रामायण आमचं नाही, आमचं आमचं आहे. महादेव म्हणाले हे कोर्ट आहे, इथे एका एका पक्षाने बोलायचं आहे. दोघं बसा खाली. सांगा. देवाला विचारलं. देव म्हणाले रामायणाचे हक्कदार आम्ही, आमच्यापैकी एका देवाचं चरित्र या ग्रंथात असल्यामुळे हक्कदार आम्ही. ठीक आहे, अजून 2 पार्ट्याचं विचारून घेतो मग नेईन. बघा खाली. मग दानवांना उठवलं. ते म्हणले खरे हक्कदार आम्ही. का? आमच्या पार्टीचा रावण नसता तर रामायणच झालं नसतं. हे नंतरचे भांडणं आहे. खरे हक्कदार आम्ही. आता पहिल्यापेक्षा यांचं बरं वाटलं महादेवाला. म्हणजे झालं आता एकच पक्ष राहिला, फक्त मला वेळ पाहू द्या, अजून 1 तास आहे. एकच पक्ष राहिला. माणूस, टोप्यावाले माणसं उठवले महादेवाने. टोप्यावाले, त्यांनी टोपीतलं डोकं वापरलं. शिवाजीराव, अरे टोप्या कोणी घालतात का ज्यांना डोके आहे ते? माणसाने टोपीतलं डोकं वापरलं. खरे हक्कदार आम्ही. म्हणजे वाल्या कोळी माणूस होता, बरोबर आहे ना? वाल्या कोळी माणूस होता, त्याचा वाल्मिकी झाला आणि त्यानं ग्रंथ लिहिला.
मग भांडतात हे खरे हक्कदार आम्ही. महादेव चकित झाले म्हणजे टोप्यावाल्याचं दोघांच्याही पुढे दिसत. शेवटी महादेवजी म्हणाले बा भांडणानं कोणाचं बरं झालं नाही, त्यापेक्षा तिघं वाटून घ्या, तुम्हीच वाटून द्या. मग वाटप सुरू केला. नाथ महाराज एका ओवीत वाटप लिहितात. 33 कोटी 33 लक्ष 33 सहस्त्र 300 शेत 33 आणि काही एक उरला झाला. एका ओवीत वाटप. लक्षात आलं का? बरं पुन्हा सविस्तर सांगतो. 33 कोटी श्लोक देवाला, 33 कोटी दानवाला, 33 कोटी मानवाला, उरले 1 कोटी. 33 लक्ष देवाला, 33 लक्ष दानवाला, 33 लक्ष मानवाला, उरले 1 लक्ष. 33,000 देवाला, 33,000 दानवाला, 33,000 मानवाला, उरले 1,000. 300 देवाला, 300 दानवाला, 300 मानवाला, 100. 33 देवाला, 33 दानवाला, 33 मानवाला 1. मग ते आधीच सांगितलं मी. 33 कोटी 33 लक्ष 33,333 असा वाटप झाला आणि 1 श्लोक उरला. आता काय करू? सुटा करा. काय करू म्हणजे? वक्रे महाराज सुटा केला श्लोक. तो 32 अक्षराचा होता. अनुष्टुप छंदाचे श्लोक 32चे असतात. बहुतांश श्लोक गीतेमध्ये 32 अक्षराचे. धर्मक्षेत्रे 4, कुरुक्षेत्रे 4, समवेता 4, युत्सवा 4, वरची 16ची लाईन, खालची 16ची 32. 10 अक्षरे वाट्या आली. 2 असे उरली. महादेवराव म्हणले आता काय करू? दोघाला दिली, तिसरं लाल डोळे कर माझ्यावर, तुम्हीच ठरवा. मग वाटणाऱ्याला बक्षीस देऊन टाका ना. दिली पण जाताना विचारलं कोणती? तेच राम नाम 2 अक्षरे अमृत पान केले शंकर. हे सार आहे. दुसरं एक घाबरू नका वाघमोडे सर. तर सरांना एक गणित सांगतो. कोणत्याही नामाला 4 ने गुणा, कोणत्याही तुम्हाला वाटेल त्या, 5 मिळवा, डबल करा, 8 ने भागा, 2च उरतात. घरी गेल्यावर रात्रभर करा. हे 1 अक्षराच्या नामापासून 12 अक्षरापर्यंत. बरं सांगतो 2 मिनिटात. हा ओम 1 अक्षर, गुणा 4 ने 4 1 4, मिळवा 5, 4 आणि 5 9, करा डबल 18, भागा 8 ने, 8 2 16, 18तून 16 2. त्याच्या पुढे घ्या विठ्ठल 3 अक्षरी चतुर्गुणे, 4 त्रिक 12, मिळवा 5 17, करा डबल 34, भागा 8 ने, 8 चौक 32 2. त्याच्या पुढे रामकृष्ण रिसा घ्या, 4 ने गुणा 24, मिळवा 5 29, करा डबल 58, भागा 8 ने, 8 7 56 2. 12 अक्षराचं घ्या, 12 चौक 48, मिळवा 5 53, करा डबल 106, भागा 8 ने, 8 13 104. रात्रभर कागद काळे करा, उद्या मला मोबाईल करा. हे रामासाठी सांगतो. नाम को चतुर्गुणे, उसमें पंचतत्व मिले, द्विगुण करने का काम, 8 से भाग लो, नीचे बचे सो राम. शेवटी राम शिल्लक राहते. म्हणून आम्ही दुसरं काय नाही. राम वेळो वेळा आम्ही गावो होवे. राम वेळोवेळा ए दलिता कांडिता जेविता गे बाईये. दलिता कांडिता जेविता गे बाईये. दलिता कांडिता जेविता गे बाईये. राम वेळो वेळा आम्ही गावो होविये. राम वेळो वेळा आम्ही गावो होविये. राम वेळोवेळा आम्ही गावो होविये. राम वेळोवेळा आम्ही गावो होविये. म्हणून राम वेळोवेळा बरं का रोहिदाजी, राम वेळोवेळा आम्ही गावो होविये. दुसरं एक कारण व्याकरण दृष्ट्या
राम म्हणताना तोंड उघडतं बंद होतं. करून बघा, काही खर्च येत नाही. राम, नाही तर माझं आव्हान आहे, तोंड बंद करा, राम म्हणून दाखवा. उघडा तोंड, म्हणून दाखवा. अजिबात नाही. किती ताकदवान पैलवान असू द्या, उघड्या तोंडानं त्यानं म्हणून दाखवा, तोंड बंद करून रा म्हणून दाखवा. नाही जमात. राच्या वेळेला उघडायचंच, मच्या वेळेला बंदच करायचं. राच्या वेळेला तोंड उघडल्या गेलं की आतलं पाप बाहेर जातं, आणि लगेच घुसलं तर अरे घुसल कसं, मनी गेट बंद होतो. हे राम शब्दातली मजा. रकार उच्चार मात्र बहिर निर्याती पातकम. राचा उच्चार केला ना आतलं पाप बाहेर गेलं, मग ते घुसू नये म्हणून म शब्द असतो कपाटवत, ते तोंड बंद होतं. त्याला एक कारण आहे, कारण सर्वांना माहिती आहे. कचट तप. बरं का शिवाजीराव, असे 5 वर्ग आहे. हे कख घग नाही घ्यायचं, उभं कचट तप. अण्णाजी आपलं पहिलं वर्ष व्याकरणाचं. कचट तप आणि स्थान कंठे तालवे दंते मूर्धन्य आणि वष्टे, ही 5 स्थानं आहे. कच कंठेच आहे. तुम्हाला मजा पाहायची असेल तर इथं बोट ठेवा आणि पहिली लाईन मनातल्या मनात उच्चारा. तुमच्या बोटाला स्पंदन जाणवेल. क ख ग घ ही सगळी लाईनीतून बोट जरा हळूच ठेवा. अजून अर्धा तास कीर्तन ऐकायचं आहे. जोरात दाबू नका, फक्त उच्चारा फक्त. हे पहिली लाईन कंठे आहे, कंठे आहे. जेव्हा संबंध दाताशी येतो ते दंते आहे. तथ दध न, किती ताकद लावून धक्का मारते जीभ आतून दाताला. त थ द ध न, पूर्ण लाईन ही दंते आहे. जेव्हा टाळूला स्पंदय, टाळू हे तालवे आहे. ट ठ ड ढ न, वरच्या टाळूला जेबेचा स्पर्श आहे. ट ठ ड ढ न, अगदी जवळ आहे. तुम्ही मजा पहा. बाणाचा न, नळ्याचा न, उच्चार तर सारखेच आहे ना, पण भानगड काय आहे? नळ्याचा न उच्चारा तर जीभ दाताला स्पर्श करणार. बाणाचा न उच्चारा अजिबात दाताला लागत नाही, टाळूला. इतकं जवळच आहे ते. करून पहा तुम्ही. ट ठ ड ढ न, दाताशी संबंध नाही. त थ द ध न, दाताशिवाय उच्चार नाही. हे इथंच आहे, जवळ इतकंच अंतर आहे, एवढंच अंतर आहे. तसं प फ ब भ म हे वष्टे आहे. वष्टी स्थानातलं म राच्या पुढे आल्यामुळे रा म्हटल्याबरोबर तोंड उघडतं आणि म म्हटलं की बंद होतं. म्हणजे रा आणि तोंड उघडलं, काय करतं बाळा ते राहू दे. रा आणि तोंड उघडलं की आतलं पाप असं. मला वाटलं का मोबाईल आला कोणाचा. ठीक आहे बाबा, आता सध्या हेच चालू आहे माझ्या मागं. दररोज म्हणावं लागतं रे बंद करा रे बाबा, बंद करा रे बाबा. त्या दिवशी एका बाबानं कीर्तनात अर्धा तास मोबाईल, कीर्तनकाराने. मग बाकीच्याला कोण्याच्या आवडीवर दरोडा न्यायचा आता. कीर्तन थांबून अर्धा तास, महत्वाचं होतं. मग अरे पहिलं बंद करायचं मग कीर्तन करायचं आहे का नाही. महत्वाचं येईल ना नंतर 9:30 10:30ला. असं आहे. नाही तुम्ही स्वरासाठी पाहिला, पण मला वाटलं ते तर रात्रंदिवस येईल डोक्यात. कठीण जातं. सध्या फार मोठी पूजनीय मोरारी बापू म्हणतात, आता कलियुग घुसला मोबाईलच्या द्वारा. ते कीर्तन ऐकू देत नाही, तिथून उठवते त्याला. एवढंच आहे, पण चालू कीर्तनातून उठवते आणि बाहेर नेते. म्हणून तेवढं हे रकार उच्चार मात्र बहिर निर्याती पातकम. राचा उच्चार झाला, तोंड उघडलं की आतलं पाप बाहेर जातं. आणि तोंड बंद होतं. ही किमया त्या शब्दात असल्यानं राम वेळो वेळा आम्ही गाऊ ओवीये. इथं शब्द आला ओवीये. आता ओव्या कुठं असतात? जात्यावर. म्हणून शब्द त्याच्या पुढे वेल्डिंग झाला दळिता. हे उगाच जुळवाजुळव नाही, काय कविता आहे का? इथपर्यंत वाचायचं. राम वेळो वेळा आम्ही गाऊ ओवीये. ओव्या कुठं आहे? दळिता. पुढे शब्द. ह्या पूर्वीच्या प्रक्रिया आहे, दळण आणि कांडण. आता ह्या प्रक्रिया राहिल्या नाही. पूर्वी 5 ह्या मावल्या बसल्या जुन्या, 5-5 किलो दळायची मावशी. पहाटे उठून गारठ्याचे दिवस
घामानं भिजायची गारठ्यात. म्हणून तेव्हा रामदेव बाबाचे शिबिर नव्हते. घरी शिबिर सुरू व्हायचं शिवाजीराव घरीच. पूर्वी वृद्धाश्रम का नव्हते? वक्रे महाराज जात होतं जात. त्या बाळाला जात्याच्या गाण्यातून उपदेश असायचा. ते लेकरू मांडीवर, याच्यात बरेच जुने लोक असेल, आपल्या आईच्या मांडीवर झोपले असतील. थंडीच्या दिवसात माय दळायची, मध्येच रडायचं लेकरू, तरी दळण थांबवता येत नव्हतं तिला. पीठ नाही ना स्वयंपाकाला. एकाच हातानं जातं ओढायची आणि एका हातानं बाळाला थापटायची आणि थापटून म्हणायची, आता निजला माझ्या राजा, मोठा होशील, तुझं लग्न होईल, बायकोचं ऐकशील आणि या म्हाताऱ्याला हाकलून देशील. गाण्यातून नको रे म्हणू पुता, मायले येडी जाती, तुला रे जन्म द्या, अस्तुरी कुठं होती. ते ऐकायचं. हे ओविता, ओवी आहे दळिता, इथं चाललंय आपलं. इथपर्यंत आलो, अजिबात टेन्शन घेऊ नका, बरोबर करतो. मातेचे उपकार काय फेडशी अड्या जीवा, अरे मांडीचा चौरंग नेत्राचा केला दिवा. मरेपर्यंत विसरत नव्हते लेकरा आईला. जात होतं. म्हणून सगळे काम करत असताना सुद्धा दळिता कांडिता दळिता तुझ गायीन अनंता सर्व कार्य करता हरी बोला. म्हणून राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये. त्यासाठी काम बंद ठेवणार नाही. दळण चालू असताना, कांडण चालू असताना सुद्धा दळिता कांडिता, जेवण करताना सुद्धा जेविता गे बाई ये का. ज्या राज्यामध्ये ही अनुकूलता ज्याच्यामुळे आम्ही त्या रामाचं भजन करणार. आपण एकदा बरोबर आहे बरं का शिवाजीराव, एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ. ते तडजोड नाही. मीच उशिरा येत नाही. मी बाबांना घाई केली, लवकर चला. ते म्हणले 8:15 झाले. म्हटलं बरोबर होते 8:30 स्टेजवर जाईपर्यंत. एकदा भरपूर जनसागर आहे बाबा. बस मंडप संपला आपला. रोजच असेल असं. श्रद्धा आहे लोकांची आहे, आनंद आहे. एकदा शूटिंगवाले आता तयार राहा. हात वर करा सगळे मायबाप. एवढ्या हात घे रे भाऊ. शिवाजीराव एवढे हात घ्या. उद्या पहिल्या पानावर पेपरला येऊ द्या. थोर संत वामनगिरीजी महाराजांच्या पुण्यस्मरणार्थ भजन करणारा जनसागर. हात दुखायच्या आधी घ्या ना फोटो. हा ना, तुम्ही परीक्षाच घेता राव. ते पा शिवाजीराव बरोबर काढा. बरोबर करू आपण. हा काही नाही, थोडा वेळ, थोडं राहिला. भाषणाच्या टाळ्या नाही ठोकायच्या, भजनाच्या एका तालात. विठोबा रखुमाई एक
हात वर हा एक हा एक जरा ताकद लावा एक हा एक चिल्लर नाही एक हा एक वाह क्या आपला आता थकले बिचारे उठो पारखुमाय रो बार कुमार उठो पारखुमाय बार कुमार उठो पारखुमाय रो बार कुमार उठो पारखुमाय बार कुमार उठो पारखुमाय कुंडली गवरदारी भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज महाराज की जय म्हणा झाले रामराज्य शेवटच्या चालीला लोक उठून जातात ऐकत नाही आता मोसम मध्ये आहे हा झाले राम राजा काय ऊने आम्हासी झाले राम राजा काय ऊने आम्हासी झाले राम राजे काय ऊने आम्हासी झाले राम राजे काय ऊने आम्हासी झाले राम राजा काय ऊने आम्हासी झाले राम राजा काय ऊने आम्हासी झाले राम राजे काय ऊने आम्हासी झाले राम राजे काय ऊने आम्हासी धरणी धरे पिके गाई वळल्या मसी धरणी धरे पिके गाई वळल्या मैसी राम वेळो वेळा आम्ही गावोली राम वेळो वेळा आम्ही गावोली धरी धरे पिके गाई ओढिल्या मसी धरी धरे पिके गाई ओढिल्या मसी राम वेळ वेळा जाऊ गोविंदे राम वेळ वेळा जाऊ गोविंदे कांडिता कांडिता सेविता गे बाई दलिता कांडिता सेविता गे बाई
म्हशी, धरणधरी पिके गाईल वळल्या म्हैसी. ज्या राज्यामध्ये आम्ही सुखाचे आम्ही भजन त्याचं राम वेळोवेळा आम्ही गावो विये. दळिता कांडिता जविता गे बाई. ठीक आहे, ज्या राज्यात तुम्ही सुखाचं भजन त्याचं करणार, पण त्याचं भजन केल्यावर फायदा काय? हे स्वप्नी दुःख कोणी न देखवे डोळा, स्वप्नी दुःख कोणी न देखवे डोळा. स्वप्नीहीन दुःख कोणी न देखवे डोळा, स्वप्नीचे दुःख कोणी न देखवे डोळा. रामाच्या गजरे भय सुटले काही काळा, रामाचा गजरे भय काळी काळा. रामाच्या गजरे भय सुटले काही काळा. भय काळी काळा. राम वेळोवेळा आम्ही गावो विये, राम वेळोवेळा आम्ही गावो विये. राम वेळोवेळा आम्ही गावे, राम वेळोवेळा आम्ही स्वप्ने ही दुःख कोणी न देखे डोळ्या. दुःख ते कैचे नये स्वप्नासी, स्वप्ने ही दुःख कोणी न देखे डोळ्यान. फायदा नामाच्या गजरे बहे सुटले कळी काळा. येम धर्माने एकदा यादी दिली, जा रे आपलं ग्राहकांना. येम धर्म सांगित होता, तुम्ही जावे मृत्यू लोका, पुलाला लोकची तुका ती तुकाई आणावा. ओळखायचे कसे? ऐका त्याचे कोळ रंग करते निंदा, धरती राग खरी खोटी चहाडी सांगे. ते कोळ आपले लष्के वासनेच्या नवसा, करीती करविती पशुहिंसा. तेने बहुता दिवसा भरवसा तुम्हा दिलाय. देव सानोनी देवता उपासक मंत्र संचारी. जे लोक झोटिंग येताय घेताय देख, ते सक्के बाप तुमचे. घरी गेल्यावर अभंग वाचून घेणे. अण्णा महाराज, यादीला नाव लागलं हे लोकांना कळालं. पेपर फुटी. ज्यांचं नाव यमदूताच्या यादीला शिवाजीराव ते पंढरपूर. नामदेव महाराजाच्या पाया पडले, वाचवा महाराज, नाव लागलं आमचं यम धर्माच्या यादीला. वाचायचं असेल तर तुळशीची माळ घालावी लागेल का? त्यांचं यादीला नाव होतं ना, त्याच्यात वाचलं होतं, जे न घालती तुळशी माळा गोपी चंदन लाविते टिळा. जे ना घालती तुळशी माळा, जे ना घालती तुळशी माळा. घालती तुळशी माळा, जे न घालती तुळशी माळा. गोपी चंदन लाविती टिळा, गोपी चंदन लाविती टिळा. गोपीचंदन लाविती टिळा, गोपीचंदन लाविती टिळा. शरण नरी गती गोपाळा, शरण नरी गती गोपाळा. लागले ती गोपाळा. ए त्याचा डाळा आणावे, त्याचा डाळा आणावे. अनुनी गाला नरक कुंडी, अनुनी गाला नरक कुंडी, अनुनी गाला नरक कुंडी, अनुनी गाला नरक अनुनी गाला नरक कुंडी, अनुनी गाला नरक कुंडी. बस हे पाठांतर नसतं, हे नामदेवाचे अभंग आहे. जन घालती तुळशी माळा, गोपीचंदन लाविती टिळा. शरण नरिगती गोपाळा, त्या चांडाळ्या आणावे. आणुनी घाला नरक कुंडी, कृमी घाला त्याचे तोंडी. पूर्वजा सहित देऊनी बुडी अंगी सांडस लावावे. म्हणून माळ घालावी लागेल. माळ 2-2 घालतो महाराज. 2-2 माळा घातल्या शिवाजीराव. आणि ते यमदूत आले गावात, अमुक अमुक पंढरपूर, अमुक अमुक पंढरपूर, अमुक अमुक पंढरपूर. वंडरफुल म्हणाले, हे तर कधी कीर्तनात जातं ना पंढरपूर. तिथं यमदूत आले बरं का वाघमोडे सर. हे नवीन माळकरी मुंडे साहेब नामदेवाच्या दिंडीत होते. नामदेवराव म्हणले, आले रे तुमच्या करता. आता काय करावं महाराज, त्यांना माळा दिसल्या पाहिजे, त्यात सदऱ्याच्या वर आहे महाराज. मग आता पताका उंच करा. कुंचे पताकाचे भार भेने पळती मकिंकर. पळाले.
पळाले यमदूत, पण वाखरीच्या जवळ मिटिंग घेतली. म्हणले का असं पळू पळू गेलो तर यमधर्म कामावर ठेवल का? पुन्हा एकदा प्रयत्न करून, म्हणून यमदूताने पुन्हा प्रयत्न. यमदूत यायला लागले. नामदेव महाराज म्हणले आता पताकावर नाही भागत रे, ते तयारीनं आले. मग तुम्हाला वाचायचं आहे का? तेच काय विचारता महाराज 8:30 वाजल्यापासून? वाचायचं आहे का? वाचायचं आहे का? मरायसाठी माळा घातल्या का? नाही, तसं नाही म्हणत मी. वाचायचं असेल तर एकच उपाय आहे, सांगा ना. भगवंताच्या नामाचा जय जयकार करा. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. जय जयकार झाल्याबरोबर दड 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 दुडू 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 धड 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 दुडू 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 धड 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 दुडू 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 धड 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 दुडू दुडू दुडू. फळ सुटला कळी काळा बापुडिया रे. 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 ओ जीवनामसी मुक्ती सेवी माता पडिया रे. जीवनामसी मुक्ती सेवी माता पडिया रे. जीवनाम शीतल सेविको कावडिया रे. जीवनाम शीतल सेविको कावडिया रे. पडिया रे. दड 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 दुडू 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 पळ सुटला कळी काळा बापुडिया रे. स्वप्नी दुःख कोणी न देखे डोळा, नामाच्या गजरे भय सुटला कळी काळा. आणि ते जेव्हा गेले, यमधर्माने विचारलं का रे घाबरला? त्या गावात गेलतो मालक. मग ते नामदेवाच्या दिंडीत आहे, आपलं जेवढं ग्राहक आहे ते. तिथं का नाही गेला? तिथं गेलो, पण तो दिंडीचा मालक नामदेव महाराज येऊच देत नाही आत. नका जाऊ तया गावा. दूत सांग तसे यमा, दूत सांग तसे यमा. दूत सांगत से दिंडी पुढे चाले नामा, दिंडे पुढे चाले ना. दिंडी पुढे चाले नामा. दिंडी पुढे चाले नामा. तो नागवितो आम्हा, तो नागवितो आम्हा. तो नागवितो आम्हा. तो नागवितो आम्हा. विष्णुदास मनोनिया, विष्णुदास मनोनिया. विष्णुदास मनोनिया. विष्णुदास मनोनिया. दूत सांग तसे यमा, दूत सांगत से यमा. दूत सांगत से यमा. दूत सांगत से यमा. सांगत से यमा. दूत सांगत से यमा. दूत सांगत से यमा. दूत सांगत से. बस आपलं इथं चाललंय हा. ते बरोबर आहे, तुम्ही तयारीत राहा, तुमच्यापर्यंत आणून देतो. ते प्रमाण बरोबर आहे, पण थोडासा वेळ होता त्याला. बस हे चाललंय. तो दिंडीचा महाराज नामदेव बाबा येऊ देत नाही ना आत. दूत सांगत असे यमा, दिंडी पुढे चाले नामा. तो नागवितो आमा, विष्णुदास मनोनिया. बरं ते जाऊ द्या. ते करतात काय? त्यांनी तर 2-2 माळा घातल्या महाराज. काय बाता हाणताले का? दिंडीत गेले नाही तर माळा कशा दिसल्या? लांबून दिसतात, सदऱ्याच्या वर आहे प्रत्येकाच्या माळा. बर अजून काय करतात? अजून आम्हाला बघितल्या बरोबर पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. असं आहे का? मग तुम्हाला सक्त ताकीद आहे. नका जाऊ तया गावा. नामधारकाचा सेवा. सुदर्शना गावा. फिरते फिरे भव. नका जाऊ तया गावा. नामधारकाचा सेवा. एक सुदर्शन
नामाचा गजर करतात ना, मग प्रमाण आहे. यमधर्म सांगे दुता, हा अभंग आहे तो. यमधर्म सांगे दुता, तुम्हा नाही तेथे सत्ता. जेते होय हरी कथा सदा घोष नामाचा. मग दुसरं चरण, नका जाऊ तया गावा नाम धारका. सुदर्शन यावा गिरटे फिरे. हे नामदेवाचं गोड अभंग आहे. बस, नका जाऊ तया गावा. म्हणून नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. पुन्हा काय, पुन्हा हो 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 आहे, बरोबर आहे. पुन्हा पुन्हा बरोबर आहे. पुन्हा काय खरं नाही. मी नागपूरहून बोलतो, पुन्हा येईल म्हणतो. हे 10 मिनिट राहिले. आता काय चाललं हे, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. 16ने काम, 16ने. व्यापारी पूर्वीचा काळ 10,000 रुपये, आताचे 10 लाख. व्यापाऱ्याला निघाला, कुंडाने गाठला शिवाजीराव, बांधला जंगलात झाडाला, पैसे नेले हिसकावून, गारठ्यात रात्रभर ते कुडकुडत होतं बांधलेलं. सकाळी स्नानाला एक साधू चालले होते. दया आली, कचा 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 दोरी कापली आणि व्यापाऱ्याला बंधन मुक्त केला. व्यापारी पाया पडला साधूच्या, महाराज तुमचे अनंत उपकार आहे माझ्यावर, तुम्ही माझा 8 काम केल्याबद्दल. 8? 16ने सोडला लेगा. तुझा काय पाय बांधून आहे का हात? पुरा सोडला ना, पुरा सोडला, पण काम 8नेच झालं महाराज. म्हणजे रात्री 10,000 चोरट्यानं नेले, तेवढे आणून द्या महाराज, मग काम 16ने. बंधनातून सोडवला, हे 8ने काम झालं, पण चोरट्यानं पैसे नेलेले आणून द्या म्हणजे काम 16ने. कसं? रामचंद्र प्रभू 16ने काम करतो, म्हणजे सुखी तर करतोच, पण पुन्हा येण्या जाण्याची भानगड संपवतो. तुका म्हणे रामे सुख दिले आपुले. 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 तुका म्हणे रामे सुख दिले फुले. एवढंच नाही, तया गर्भवासा येणे जाणे खुंटले, त्याची सरली यरझार. सगळ्यात मोठं दुःख म्हणजे जन्माला येणं आणि मरण. किती वेळा जन्मा व्यावे, किती व्हावे फजित. मग तो सगळी जन्माची कारण संपवतो. कारण जन्माचं संपलं की जन्म संपला, आणि जन्म संपला की मरण संपलं. तया गर्भवासा येणे जाणे खुंटले. ही क्षमता त्याच्या नामात असल्यानं राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये. दळिता कांडिता जेविता गे बाई.